सो आता आम्ही दुपारच्या सत्रात आलो. आता दुपारच्या सत्रामध्ये स्विमिंगचा आमचा प्रोग्राम आहे आणि ही आहे चेंजिंग रूम. खरं तर ही चेंजिंग रूम दाखवण्याचा आमचा एकच मानस आहे. इथं समीर आहे, अल्पेश आहे, सगळे रेडी झालेत आता स्विमिंग करता. छगन ऑलरेडी तयार झाला आहे, श्रीकांतही तयार आहे, कारण आता राडा होणार आहे आणि हा स्विमिंग पूलमध्ये ही अशीच एन्जॉयमेंट चालू राहणार आहे आज दिवसभर. आणि नक्कीच चांगली एन्जॉयमेंट होते आहे आज संपूर्ण दिवसभर. 19 वर्षानंतरची एक्साइटमेंट होती आणि 19 वर्षानंतरचा हा आमचा आता प्रवास आता दुपारच्या सत्रात आला आहे. सो बघूया स्विमिंग पूलमध्ये कशी कशी मजा होते ती. आणि डान्स करण्याकरता बरेच जण आतुरले आहेत. मला डान्स येत नाही पण मी आज करणार आहे. सो आता मी स्विमिंग पूलवरती आलेलो आहोत. फायनली अल्पेश आहे इकडे, समीर आहे, मंगेश आला आहे, सगळे तयार झालेत. ऑलरेडी काही लोकांनी उड्या मारलेल्या आहेत आतमध्ये. आता इथे जी एक्साइटमेंट होती आमची, कारण स्विमिंग हा माझा आवडता विषय आहे. पण बऱ्याच दिवसानंतर आता मी देखील स्विमिंग करणार आहे. सो तुम्ही या पुढच्या वर्षी आवर्जून या, कारण मी देखील येणार नव्हतो. माझा प्रोग्राम आहे, मला जायचं आहे लगेच 3 वाजता. बट आता मन करत नाही आहे जायचं, पण निघावं लागेल. सो आता मी देखील एन्जॉय करतोय. बरं गँग रेडी झाले का? येस येस. 1 2 3 स्टार्ट. Start! Yes! हाँ बस एक 2 3 स्टार्ट. जे राहिले ते राहिले. बघूया कोण जिंकत आहे. चला प्रत्येक जण प्रयत्न करत आहे पहिला येण्याचा. छगन मस्के आणि श्रीकांत खाडे यांनी चिटिंग केलेली आहे. मिलिंद शिर्के यांचा पहिला नंबर आले आहे. तरी सुद्धा आमच्याकडून त्यांना नारळ देण्यात येईल, एक सोन्याचा नारळ. मला पण जाऊ दे, काय ओरावर बसा, मी जाऊन ना व्हिडिओ काढतो. पुरवाले का कोणाक बा मोठी नकी झाले का कोणाक बा मोठी नकी झाले का
करू नको दैना या चंद धुंद राती हो. आहा, रात सारी आपली घाई नाही चांगली, जन्माचे साथी थोडा वेळ बसा, उगा केळे कोसा धुंद धुंद राती हो. माझ्या टीमची आता फिल्डिंग आले, पण मीच कॉमेंटेटर आणि मीच व्हिडिओग्राफर आहे. सो मला ॲडव्हान्टेज आहे, मी फिल्डिंगही करू शकतो आणि कॉमेंट्रीही करू शकतो. सलामीची जोडी बघा, एका बाजूला आहे गारेलचा वंडर बॉय समीर, तर दुसऱ्या बाजूला आहे होडगावचा सुपरस्टार रन मशीन श्रीकांत काळे मैदानाच्या आतमध्ये. बाप जन्मी कधी क्रीजवरती उतरला होतात का? हे आता ठोकताय. बघा, ज्याला क्रिकेटचा गंध नाही तो बघा या स्टँडवरती बेल्स लावतोय. गोलंदाजी मार्कवरती कोण आहे? कर्म माझं, याला गोलंदाजी करताना बघतोय. पहिला बॉल देवाला. वा, चहा म्हणजे दुसऱ्यांना बॅटिंग नाही का काय? अरे मी फिल्डर आहे, विसरलो, सॉरी. पहिला बॉल समीर खेळण्याकरता सज्ज झालाय. पहिला बॉल, यस, विकेट. क्या बात है, झुमर आहे समीर. अतिशय निराश, बॅट आपटली. सेलिब्रेशन अल्पेशचं प्रत्युत्तर दिले अल्पेशने समीरला. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार, पहिली विकेट. यस, वा, टीम ए संघाने काय जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार. सलामीची जोडी फोडली आहे. श्रीकांत वरती प्रेशर, दबाव. पुढील बॉल आउट. अरे घे. अरे बॉल घे. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात. बहुतेक संध्याकाळी मला अँकरिंगला एनर्जी माझ्याकडे राहणार नाही आहे. सो चांगली फिल्डिंग. आमची टीम ए चांगला त्या ठिकाणी प्रदर्शन करते मैदानात. पुन्हा कार्पेटच्या साह्यानं बॉल ट्रॅव्हल होत असताना मिड ऑनला संदेश शिर्के. हाय ग, रनर नो रनर. अरे बॉल माझ्याकडे तर नाही. सेलिब्रेशन. कॅमेरा सांभाळता काय थ्रो केलाय. येस, फायनली आता आम्ही दमलोत आणि आता थोडंसं जेवणावरती ताव मारतोय सर्वजण. श्रीकांत आहे इकडे, काय सांगशील कसं राहिला जेवण? एक नंबर आहे. जेवणाबद्दल तर मुळेच शंका उपस्थित करता नाही येणार, पण काय सांगशील कसं वाटतंय आजचा दिवस? सगळे मिळून खूप मजा आली. आजचा दिवस खूप एन्जॉय केला. पुढं हा पुण्यावरून आलाय. पुण्याच्या जेवणात आणि इथल्या जेवणात कसं फरक आहे आपल्या कोकणात? जेवण आहे. पुण्याला तुम्ही कुठे जेवता? मेसमध्ये की घरी जेवता? स्वतःचं घर आहे का? माझी मेस आहे. घरी आहे का तुमची मेस? इकडे पोस्कोवाले आहेत नितीन. पोस्कोपेक्षा तरी भारीच आहे. सध्या सिलेंडरची कमी आहे पोस्कोच्या कॅन्टीनमध्ये पण. काय सांगशील कसा राहिला आजचा दिवस? उत्तम. बघा इकडे नॉनव्हेज थाली आहे. श्रीकांत नॉनव्हेज व्हेज आहे, तिकडे व्हेज थाली आहे. आणि हा माझा मित्र कॉम्बिनेशन आहे जो नॉनव्हेजचा लवर आहे. काय सांगशील कसं राहिलं तुझा दिवस मित्रा? फ्राय खातोय. हां. उत्तम जेवण आणि पियुष रिसॉर्ट मॅनेजमेंट. मॅनेजर मॅनेजर एक नंबर मॅनेज केले. बघा या एक नंबर जेवण केलं. संपूर्ण आमच्या आजच्या दिवसाकरता ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली ते या पियुष रिसॉर्टचे मॅनेजर आमचे संदेश जंगम आहेत. सो त्यांचं आम्ही खूप आभारी आहोत, कारण त्यांनी आमच्यासाठी खूप चांगली सोय करून ठेवली होती. सकाळपासून तुम्ही बघताय
अगदी व्यवस्थित असं हे नियोजन आहे. तर तुम्ही या पीयूष रिसॉर्टला नक्की भेट द्या, व्हिजिट करा मित्रांनो. समीर, नेक्स्ट समीर. सकाळी 10:30ला आपण इथं आलो होतो. 10:30 वाजल्यापासून आता जवळपास 3:30 वाजलेले आहेत. काय सांगशील, कसं गेलं आजचा तुझा दिवस? एकदम छान आणि मस्त गेला. आम्ही ज्याप्रमाणे विचार केला होता त्याच्याही डबल म्हणजे 1000% 100% विचार केला होता, पण 1000% कार्यक्रम प्रोग्राम चांगला झाला आहे. नक्कीच. तसेच पीयूष रिसॉर्टमध्ये जेवणाची उत्तम सोय झाली आहे. सकाळचा नाश्तासुद्धा उत्तम होता. त्यानंतर एन्जॉयमेंट करण्यासाठी तुम्ही सकाळ एन्जॉयमेंट करून एवढे इथे गेम्स आहेत, त्यानंतर स्विमिंग पूल्स आहेत, राईड्स आहेत. त्यानंतर तुम्ही थकलात आणि थकून तुम्हाला भूक लागली तर खाण्यासाठी उत्तम सोय आहे. त्यामुळे पीयूष रिसॉर्टला तुम्ही नक्की विजिट द्या. मंगेश, काय सांगशील, तुझा अनुभव कसा आहे मंगेश? माझा अनुभव मस्त झाला. बरोबर गेट टुगेदर हा आपला चांगल्या प्रकारे उत्तम झालेला आहे. त्यांनी खाते गुलाबजामुन कार्यक्रम गोड झालेला आहे. छगननी बरीच मेहनत घेतली, म्हणजे सगळ्यांची जुळवाजुळव, सर्वांना एकत्रित आणणे. सो छगन, मला तरी वाटते तू समाधानी असशील हे सर्व बघून. भाऊजी राग काढला पण त्याच्या. आणि तो एकटाच बघा कोपऱ्यात बसलाय, तो बघा एकटाच. हां, तो बघा तुम्ही, तो एकटा कोपऱ्यात बसलाय म्हणजे समजून जाल की तो कोण आहे. संदेश, आपण मॅनेजर संदेश आहेत पीयूष रिसॉर्टचे, त्यांच्याजवळ चर्चा करूया. संदेश, काय सांगाल, इथं येण्याकरता मार्ग कसा आहे आणि बुकिंग करायची असेल तर आम्हाला प्रथम काय करावं लागेल? फोनवर आहे, मोबाईल नंबर आहे इंस्टाग्रामला, आणि यायला मामली रोड सुरव मध्ये नाईट आऊटसाठी देखील आपल्याकडे व्यवस्था आहे का? स्टेज व्यवस्था आहे. 14 रूम आहेत टोटल. म्हणजे 10 जणची डॉर्मेटरी आहे, 2 BHK आहे, 1 RK आहे, 1 BHK आहे. आणि 24 तासाचे पॅकेज आहे. 3 नाश्ता 2 जेवण 2,500 पर पर्सन. 2,500 पर पर्सन. सो तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा. आपल्या संपूर्ण ब्लॉगमध्ये आपण या पीयूष रिसॉर्टची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही बघा, ही संपूर्ण आमची ज्यांनी जेवणाची सोय केली मामा आहेत. सुंदर असं जेवण आहे, म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं. इकडे व्हेजवाल्यांसाठी आहे आणि हे सर्व नॉनव्हेजसाठी आहे. इकडे तुम्ही जर जिकडे बघाल तिकडे सगळं निसर्गरम्य असं वातावरण, अतिशय मनमोहक, मनाला अगदी दिलासा देणारं. म्हणजे आत्ता सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये निवांत एकांत क्षण जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर नक्की तुम्ही व्हिजिट करा या पीयूष रिसॉर्टला. सो आम्ही एन्जॉय करतो आहे. पुढील वर्षी देखील आम्ही येण्याचा प्रयत्न करू. कदाचित जर संख्या वाढली तर आपण नेक्स्ट टाईम दुसरीकडे देखील करू, पण आजचे क्षण फार महत्त्वाचे होते. सो फायनली मी रेडी झालो आहे आता माझ्या पुढच्या कार्यक्रमासाठी. अर्थातच कुणबी जागेर म्हणजेच कुणबीरत्न पुरस्कार सोहळा व डान्स कॉम्पिटिशन या स्पर्धेकरता मला पुढे जायचं आहे. आता हा प्रवास माझ्या मित्रांबरोबर इथंच संपला जाईल. सो आता पुढच्या सो ही एन्जॉयमेंट असते मित्रांमध्ये. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि पुढे नक्कीच पुढच्या सत्रामध्ये आपण ज्यावेळी भेटू त्यावेळी फुल टाईम मी असेल तुमच्याबरोबर ते. सो एन्जॉय करा. मी मिस करेन नक्कीच. आणि या व्हिडिओज सगळ्या अपलोड होतील आपल्या ग्रुपवरती आणि आवर्जून लाईक, शेअर, कमेंट्स भरभरून करा. सो या व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होतील आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा अशा अपेक्षा आहे. आणि पुढच्या वेळेस मोठ्या संख्येनं आपण एकत्र येऊया आणि नक्कीच एक यशस्वी असा हा स्नेहमेळा गेट टुगेदर आपण सारेजण साजरा करूया. तत्पूर्वी मी घेतो आपल्या सगळ्यांच्या रजा. विश ऑल द बेस्ट सर्वांना फ्युचरसाठी, भविष्यासाठी. आणि नक्कीच सगळ्यांनी चांगली प्रगती करा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी आपली काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.